जय जय श्री राधेश्याम. आणि सकाळचे 4 वाजून गेलेत मित्रांनो आणि आपण एक अत्यंत महत्त्वाच्या कामाला निघालोय. हे बघू शकता आपली डॉल्फिन आहे. खूप दिवसांनी डॉल्फिन चालवायला घेतली. जय जय श्री राधेश्याम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. आणि हे बघा हायवे आणि आपण निघालोय. नवीन फोन आपल्याला घेतला आता वापरायला. मोटरोला मोटो जे आपल्याला फोन आवडतो. अजून बाकीची पण लोक येणार आहेत आपल्यासोबत, त्यांना घेऊन निघायचं. चला तर मग जय जय श्री राधेश्याम. मित्रांनो हे बघा वाटत काय इथे काय नाही देवत. आता ते तुकाराम महाराज त्यांचा मुलगा एक नारायण आणि त्यांची मंडळी कुरुंदवाडमध्ये जायचं. रिकामा इथं काय नाही. एक एक रुपया घेऊन बांधले बघा कमानी. फक्त 1च रुपया देणगी द्यायची. जय श्री राधेश्याम. संत निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान मुक्ताबाई यांची जन्मभूमी लीला वास्तवभूमी केळगाव आळंदी या ठिकाणी आलो आहे आपण. आळंदी या ठिकाणी इथे ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई सोपान जे त्यांचे भावबंद होते, जे त्यांना वाळीत टाकलेले त्यावेळेस या इंद्रायणी नदीच्या तीरी यांची कुटी होती. हे बघा बघू शकता. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी तप जप ध्यान जे आपला आपण जे अभ्यासाला आलोय तो अभ्यास इथं केला, जे भगवान शंकर यांनी शिकवलेला. तर चला तर मग आपण निघूयात. जय जय श्री राधेश्याम. बघा इथं काय लिहिलंय बघा. इथं खरंच तपस्या झाली आणि परमात्माला भेटायचं हे एकमेवच. आणि माझी भाषा कळणार नाही तुम्हाला, पण हे जे पवित्र स्थान आहे या ठिकाणी आपण खास वेळ काढून आलो आहे. आणि आपण या अभ्यासातली लवकरच परमात्म्याला भेटण्याचा किंवा त्याला जाणून घेण्याचा अभ्यास करत आहोत. त्याला थोडा टाईम जाणार आहे, कारण आपल्याकडे जे कर्म झाल्यात ते आपण संचित करून आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं आहे. चला तर मग आपलं जे कार्य आहे ते आपण पूर्ण करू. जय जय श्री राधेश्याम. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आज संडे बघू शकता. जय जय श्री राधेश्याम. मित्रांनो 700 वर्षापूर्वीचं दक्षिण आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात.